जय महाराष्ट्र विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं मराठमोळा चॅनलवरती, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत पीएचडी करावा की एमबीए करावा, दोन्हीपैकी कोणता कोर्स चांगला आहे तेच आपण आज बघणार आहोत। त्यामध्ये मग त्याची इलिजिबिलिटी बघूया, स्कोप कसा असतो, फी किती असते आणि सगळ्यात शेवटी आपण बघणार आहोत की सॅलरी किती मिळते दोन्ही कोर्सेस नंतर। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, जी पीएचडी आहे ज्यालाच आपण डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी असं म्हटलं, तर ही एक हायएस्ट डिग्री म्हणजे सगळ्यात मोठी डिग्री असते की कोणत्याही रिसर्च मध्ये असेल किंवा पर्टिक्युलर सब्जेक्ट मध्ये ती मिळत असते। आणि याचं जे ड्युरेशन असतं बघा, हे 3 किंवा 5 वर्षांचे असू शकते। 3 ते 5 वर्ष तुम्हाला लागतात बघा, तुमच्या रिसर्च वरती डिपेंड आहे की तुम्ही कोणतं रिसर्च करताय, त्याला किती वर्ष लागतात, त्याच्यावरती याचा जो कालावधी असतो तो डिपेंड असतो। त्यानंतर एमबीए जे आहेत हे 2 वर्षांचं असतं बघा, मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन। यामध्ये तुम्हाला बिझनेसचं वगैरे नॉलेज दिलं जातं, मॅनेजमेंट स्किल वगैरे तुम्हाला इथे दिलं जातं। आणि बघा, जी इलिजिबिलिटी असते पीएचडी साठी, तुमच्याकडे कोणती मास्टर डिग्री किंवा एमफिल जर असेल तर तुम्ही पीएचडी ला जाऊ शकता। आणि एंट्रन्स एक्झाम तुम्हाला पास असावं लागतं, एंट्रन्स एक्झाम पण पास पाहिजे तुम्ही, तरच पीएचडी ला जाऊ शकता। आणि बघा, आता एक नवीन युजीसीने एक नवीन नियम आणलेला आहे 2023 पासून, जर तुमच्याकडे कोणती 4 वर्षांची जर डिग्री असेल, जसं बीई बीटेक जसं 4 वर्षांचं असतं ना, तशी 4 वर्षांची जर डिग्री असेल तर तुम्हाला मास्टर करायची गरज नाही, तुम्ही डायरेक्टली जे आहे पीएचडी ला एलिजिबल आहात। बघा, पहिल्यांदा काय होतं, तो मास्टर डिग्री पाहिजे होती, पण आता तसं नाही। 4 वर्षांची जर डिग्री असेल तर तुम्हाला मास्टर करायची गरज नाही, डायरेक्टली पीएचडी करू शकता। त्यानंतर एमबीए साठी बघा, तुम्ही जे बीबीए असतं किंवा बीई बीटेक जे आहे ते जर असेल तुमच्याकडे, किंवा कोणतंही ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही एमबीए करू शकता, प्लस एंट्रन्स एक्झाम पण द्यावी लागते। त्यानंतर बघा, फी जी असते ना, तर फी डिपेंड करते तुमच्या कॉलेजवरती, त्याच्यावरती कमी जास्ती होऊ शकते कॉलेजनुसार। आणि जे पीएचडी आहे बघा, पीएचडी मध्ये जास्ती फी जी असते ना, कॉलेजवरती मॅटर नाही करत, ती मॅटर करतं रिसर्च वरती। बघा, 25,000पासून ते तुम्हाला 2.5 लाखांपर्यंत खर्च येऊ शकतो, कारण याच्यामध्ये ना तर रिसर्च साठी खर्च येत असतो, जे तुम्ही रिसर्च करता पीएचडी मध्ये त्याच्यावरती खर्च येत असतो, तर एवढं तुम्हाला खर्च लागू शकतो। त्यानंतर एमबीए जे आहे ना, याच्यामध्ये तुम्हाला 90,000पासून ते 2 लाखांपर्यंत पर इयर साठी फी द्यावी लागू शकते। त्यानंतर बघा, जर स्कोप बघितलं तर बघा, पीएचडी नंतर आहे तुमच्याकडे खूप सारे जॉब्स असतात, जसं मार्केट रिसर्च अनालिस्ट असेल, युनिव्हर्सिटी प्रोफेसर असेल किंवा स्टार्टअप मेंटर्स असेल, ऑथर्स असेल, तर ते काम तुम्ही करू शकता। जसं पीएचडी नंतर खूप सारे जे जॉब्स असतात ते तुमच्याकडे असतात। त्यानंतर बघा, एमबीए नंतर तुम्ही बिझनेस मध्ये जाऊ शकता, कारण तुम्हाला तिथे बिझनेस विषयी सगळं नॉलेज दिलं जातं। किंवा मार्केटिंग मध्ये बघा, जास्ती तर इंजिनिअरिंग वाले पण मुलं जे आहेत ना, तर इंजिनिअरिंग झाल्याच नंतर एमबीए करतात, कारण मार्केटिंग मध्ये जे जॉब्स असतात ते जास्ती असतात, लवकर पण लागतात आणि पॅकेज पण चांगलं मिळत असतं एमबीए नंतर। आणि अजून एक गोष्ट, पीएचडीच्या नंतर तुमच्या नावासमोर जे असतं ना डॉक्टर हे लागतं, डीआर जे असतं ना ते पण लागत असतं पीएचडीच्या नंतर। ती एक चांगली गोष्ट असते का तुम्ही डॉक्टर हे नाव लावू शकता समोर। त्यानंतर बघा, जर सॅलरी जर बघितली दोन्हीची, तर ती डिपेंड करते तुमच्या स्किल आणि नॉलेज वरती, पण आपण एक ऍव्हरेज जर सॅलरी काढली तर पीएचडी वाल्यांसाठी जी असते 6 लाखांपासून ते 24 लाखांपर्यंत तुम्हाला पर इयर साठी पॅकेज मिळून जाऊ शकतं। आणि जे एमबीए आहे यामध्ये तुम्हाला जवळपास 5 लाखांपासून ते 20 लाखांपर्यंत पॅकेज मिळत असतं पर इयर साठी। आणि याच्या रिलेटेड जर अजून काही डाऊट किंवा क्वेश्चन असेल तर मग तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, मी तिथे पण तुम्हाला नेहमी रिप्लाय करत असतो।